हाय गाईज, कशा आहेत? आय होप तुम्ही सर्वजण मजेतच असणार, कारण तुम्ही माझ्या सोबत आहेत. सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो. आज रविवार आणि खूप मस्त सकाळ आहे आजची. मी आता जस्ट चहा पिण्यासाठी घेतलेले, या चहा प्यायला. आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे आमच्या घरामध्ये असलेल्या शंखाचं, कारण त्या शंख वाजल्याशिवाय घरची सकाळ होत नाही. बघा, दाखवतो तुम्हाला. आहे तो शंख सुमारे 5 वर्ष झाली मी आणलेले त्र्यंबकेश्वरवरनं. आणि मी जेव्हा सकाळी 5 वाजता उठतो तेव्हा हा शंखनाद झाल्याशिवाय आमची सकाळ होत नाही. बघा, तुमच्याशी मी आज शंख वाजवतोय. तुम्हाला आवडला तर कमेंट मध्ये सांगा मला. गाईज, हा शंख मी आणला होता त्र्यंबकेश्वरवरनं. आणि हा शंख जर आपण बाजारामध्ये घ्यायला गेलं तर मला वाटतं 2-2.5 हजार रुपयाची प्राइस असेल. पण हा त्र्यंबकेश्वरवरनं मी 400 रुपयाला आणला होता शंख. तुम्ही पण घरामध्ये हा शंख ठेवत जा. आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता, सकाळ होते, तेव्हा हा शंख जेव्हा आपण वाजवतो तेव्हा निगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरामधून निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. म्हणून हा शंख आपल्या घरामध्ये असावा. म्हणून ज्यांचा विश्वास असेल देवावर, त्यांनी हा शंख घरामध्ये ठेवावाच आणि सकाळी वाजवल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आणावी, असं मी सांगेन. गाईज, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ऋषी मुनींची एक परंपरा होती. कुठेही आपण आता सुद्धा गेलो, कुठे जंगलामध्ये ऋषी मुनी असतात आणि ऋषी मुनींच्या निवासस्थानी गेलो की सकाळीच पहाटे ब्रह्म मुहूर्तावर हे शंख वाजवला जातो, शंखनाद केला जातो. खरं तर हा शंखनाद यासाठी असतो मित्रांनो, की जी निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जावी आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी. खरं तर आजकाल आपल्याला शंखनाद न होता ट्रेनचा आवाज येतो, गाड्यांचा आवाज येतो. म्हणून गाईस, तुम्हाला मी सांगू इच्छितो का आपल्या घरामध्ये शंख ठेवाच. माझं ऐकलं नाही तरी तुम्ही चालेल, पण आपल्या हिंदू संस्कृतीमधील ऋषी मुनींनी जे काही केलं, त्यांनी शंख वाजवला, का शंख वाजवला, त्याचा एक वेळ अभ्यास करा तुम्ही. आणि तेव्हाच तुम्ही शंख घरामध्ये ठेवा आणि आपल्या घरामधील असलेली निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये निर्माण करा. बोलते. आणि आजच्या दिवसामध्ये आपण एक आगरी कोळी संस्कृती मधला एक नवीन प्रकार, आपण नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणलेले. मी ती रेसिपीचं नाव आहे वाफोळ्या म्हणून. तुमच्याकडे काय बोलतात मी तुम्हाला पूर्ण थरार दाखवणार आहे त्या रेसिपीचा. एवढी जबरदस्त लागते खायला, काय तुम्हाला ते ती चवच खूप वेगळी आहे. तुम्ही कधी बनवलेलं नसेल, पण जेव्हा मी हा व्हिडिओ करेल तेव्हा नक्की घरी बनवा तुमच्या. बघा, तुम्हाला मी ती रेसिपीची पूर्ण माहिती देईल. आत्ताच आम्ही जस्ट बनवलेली आहे आणि तो पूर्ण थरार आम्ही कॅप्चर केलेला आहे व्हिडिओमध्ये, आणि तो तुम्हाला मी पूर्ण शेअर करणार आहे. कारण ह्या ज्या रेसिपी मी बनवणार आहे त्या तुम्हाला युट्यूबवर सापडणार नाही. त्या फक्त तुम्हाला पाहिजेत असतील तर गेगावकर रोहित याच्या चॅनलवरच भेटतील. आणि गाईज, या रेसिपीचा व्हिडिओ आज दुपारी 1 वाजता येणार आहे. त्यामुळं माझ्या रेसिपीचा व्हिडिओ बघण्यासाठी सज्ज राहा. तुमचा आता मी निरोप घेतो. बाय बाय गाईज, भेटू दुपारी आपण 1 वाजता.
नेक्स्ट लेवलच्या आपल्या आगरी कोळी संस्कृतीतील रेसिपीमध्ये. बाय बाय. सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग करतो. आजचा दिवस सगळ्यांचा मस्त जावो, एन्जॉय करा. कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग असेल तर व्यवस्थित जपून जा आणि जपून या. बाय बाय गाईज.